नमस्कार मंडळी, मी सुवर्णा झाले. तर आपले स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आजची आमची दिवसाची सुरुवात कशी होते तर चला पाहूया, आणि आजचा दिवस आम्हाला कसं जातं ते पण आपण पाहूया. पहिले मी दिवाबत्ती करून घेते आणि नंतर ओंकारला उठवते. तर चला मग पहिले मी दिवाबत्ती करून घेते. दिवाबत्ती करून झाली, स्वरूपा पण उठलेली आहे. चला मग आपण ओंकारला उठू. आज ओंकार खूप वेळ झोपून राहिला आहे. आधी ओंकारला उठून घेते, मग कामं करायला सुरुवात करते. चल. हे पहा गाईज, ओंकार अजून उठलेला नाही. सकाळचे 7:30 वाजल्यात तरी उठलेला नाही. हॅलो हॅलो जी. शाळा असतं 7:15ची ना, हा डाराडून झोपलाय रात्रीच्या. हो, जागतं 1-2 वाजेपर्यंत इंस्टा बघत, पीसीवर काय करत असतं काय माहिती. हय उठ, कॉलेजला गेला नाही, सुट्टी आहे बोलतोय. नोटीस पण मला दाखवी नाही. हे ओंकार उठ, 7:30 वाजले. हे ओंकार नाही, उठायचंच नाही. चला, माझी कामं राहिल्यात, पहिले मी माझी कामं करून घेतो. त्याला नंतर उठवले. आयो काय आज लवकर उठणार नाही, कारण यो झोपलायच उशिरा, त्यामुळं हा लवकर काय उठायचा नाही. चला, माझे कामं राहिलेत. गाईज, हे पहा सकाळचा व्ह्यू आमच्याकडे कसा असतं पाठीमागं. किती भारी वाटतंय ना, क्लाउडी क्लाउडी. मस्त सकाळ आहे. मस्त झाडं जरा पाणी घालून इथे झाडांना. मला जमत नाही घालायला. एक आता कॅमेरा घेऊन माझी पहिले खूप फुलझाडं होती, पण आता मी कमी केल्यात, कारण खूप अशी म्हणजे कचरा होतो झाडांमुळे आणि मातीकडे तिकडं होतं. ही अशी माझी छोटीशी बाग तर नाही म्हणता येणार, आणि अशी थोडीफार मला झाडं लावायची आवड आहे, म्हणून थोडीफार झाडं लावलेली आहे. चला, आता मी चहा बनवते. या गाईत चहा प्यायला म्हणजे ग्रीन टी पिते, आणि नंतर आम्ही कांदेपोहे बनवले आहेत, ते खाणार आहोत ना स्वरूपा. ये चहा प्यायला. चला मग भेटूया थोड्या वेळात. मी काय करते, अरे वा, गुड गर्ल. बिचारे आजारी आहे तरी वाटाणे सोलून ठेवते दुपारच्या भाजीसाठी. स्कूलला आज तब्येत बरी नाही. स्कूलला आज नाही जाणार. माझ्या मैत्रिणी बोलतात आज पीटी एक्झाम आहे. मग जायला पाहिजे होता, पण राहून दे. तिला सर्दी झालेली खूप, थंडा बिंडा पित असतं. आता मी बंद केली. आता बंद करून का, आधीच बंद करायला पाहिजे. थंडा बिंडा त्यामुळे सर्दी झाली, सर्दीमुळे ताप आलाय, घसा बसलाय. तरी पण बिचारी मला मदत करते. लवकर जेवण, तिला भूक लागले. नाश्ता केला का? केला ना. चल, काय लावलंय? माझा व्लॉगला बघते वाटतं. कोणता आहे? आत्ताच नवीन आलेला माझा व्लॉग गुढीपाडव्याचा. चल, मी माझी कामं करून घेते. चल, माझी बहुतेक कामं आवरलेली आहेत. भात पण तयार झालेला आहे. नाश्ता आम्ही पहिलाच करून घेतलेला आहे, ती व्हिडिओ नाही मी केली. आज बनवणार आहे वरण, कांदेपोहे राहिलेत सकाळचे मगाचे. मस्त खाल्ले आम्ही, नाश्ता केला कांदेपोह्याबरोबर.
आणि आता मी बनवते मटरची भाजी दुपारसाठी. सकाळच्या 11 वाजल्यात. व्हॅन गेली का ग? गेली. हिने आज सुट्टी घेतली कारण तिची तब्येत नाही बरी. आणि मला तरी पण ती मदत करते कारण जेवण पटकन बनवायचं, तिला भूक लागले. कारण नाश्ता केलेला खूपच वेळ झाला ना. कांदेपोहे केलते, मस्त झालेले ना कांदेपोहे. चल मग मी आवरून घेते, माझं जेवणाची तयारी करते. माझं जेवण तयार आहे. आता आम्ही जेवून घेतो. मस्त झाली मटरची भाजी. छानच झालं दिसतंय ना. खाल्यावर कशी आहे ती मला सांग. नाही जेवण झालं बरं, जेवून घेऊया. तुझे काय करतो तू? बरी आहे का तब्येत? चल. स्वरूपाची फरमाईश होती वरण भात बनव, भाजी मटरची. खाऊन सांग स्वरूपा कसं झालंय. घेशील तर सगळा खा. हो एवढा लोणचा खाशील का? असं कार्टून बघत जेवायला लागतं. काय करायचं, तब्येत नाही बरी होत. कसं आलंय ग? मस्त आहे ना. मी पण जेवून घेतात. ओंकार कुठे गेलाय काय माहिती, आल्यावर जेवण. चल मी पण जेवून घेतो. मस्त संध्याकाळ आहे. चला मी पहिले दिवाबत्ती करून घेते आणि मग जेवण बनवून झालेलंच आहे माझं. मग जेवूया. आणि आज आम्ही खूप गप्पा गोष्टी करणार आहेत. चला मग दिवाबत्ती करून घेते. चला आता मी संध्याकाळचं जेवण बनवते आणि मग आपण पाहूया आम्हाला कसा दिवस कसा गेलेला आहे तो. माझं आता संध्याकाळचं पण जेवण झालेलं आहे. थोड्या वेळात आता आम्ही जेवू आणि गप्पा गोष्टी करायला बसणार आहोत. आज स्वरूपाची तब्येत बरी नव्हती, त्यामुळे माझा सर्व वेळ कामातच केला, म्हणून मी पाहिजे तितक्या व्हिडिओ बनवू शकले नाही. पण उद्या आहे आई एकविरी मातेची पालखी, तर आम्हाला कारल्याला जाणे तर शक्य नाही. पण आम्ही जाणार आहोत माझ्या माहेरी धाकटा खांदा गावची गावदेवी आई एकविरा मातेच्या दर्शनाला. ते तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये पाहालच. तर चला मग. तर आपण सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. आजचा दिवस आम्हाला मस्त गेलेला आहे. पण स्वरूपा थोडी आजारी होती म्हणून कामं उरकण्यात माझा सगळा दिवस गेलेला आहे. म्हणून मला पाहिजे तेवढे व्हिडिओ काढणे शक्य झाले नाही. पण जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.